श्री स्वामी समर्थ. धनु राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल का? करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या क्षेत्रांत कोणते नवीन बदल अनुभवायला मिळतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ, धनु राशीला हा पंधरवडा कसा जाणार. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ धनु राशीच्या लोकांसाठी आशा, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील आणि त्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मात्र घाईगडबडीत घेतलेले निर्णय अडचणी वाढवू शकतात, त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडेल. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. ग्रहस्थिती सांगते की मेहनतीसोबत नशिबाचीही चांगली साथ लाभेल. काही जुन्या चिंता दूर होतील आणि मनाला हलकेपणा जाणवेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा प्रगतीचा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. काहींना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पनांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. जुन्या अडचणींवर उपाय सापडतील. काही लोकांना नवीन कामाची ऑफर मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामात लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र सहकाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी किंवा स्वतःसाठी एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार पूर्ण होऊ शकतो. तरीही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मित्र किंवा नातेवाईकांमुळे अचानक खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. पंधरवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता वाढल्यामुळे मनाला समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे किंवा एकत्र वेळ घालवण्याचे योग आहेत. काही गैरसमज दूर होतील और नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुन्या प्रेमसंबंधांबाबत मनात पुन्हा भावना जागृत होऊ शकतात. विवाहित लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात दुरावा निर्माण करू शकतात, त्यामुळे संयम आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. घरातील एखादा जुना वाद मिटू शकतो. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे मन शांत राहील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ साधारण चांगला असला तरी निष्काळजीपणा टाळा. थकवा, पोटाचे विकार किंवा झोपेची समस्या जाणवू शकते. योग्य आहार आणि वेळेवर विश्रांती घेणं गरजेचे आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा फिरण्याचा आधार घ्या. प्रवास करताना काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे. सातत्य आणि आत्मविश्वासामुळे यश जवळ येईल. सामाजिक आणि मानसिक स्थिती. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील. काही नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मनात अनेक नवीन योजना तयार होतील. काही जुन्या आठवणी भावूक करतील, पण त्यातून तुम्हाला जीवनाचा नवा दृष्टिकोन मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. एकूण हा पंधरवडा धनु राशीसाठी सकारात्मक बदल आणि नव्या संधी घेऊन येणारा आहे. करिअर, पैसा आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रांत हळूहळू सुधारणा दिसून येईल. काही अडचणी आल्या तरी तुमचा आशावादी स्वभाव आणि मजबूत इच्छाशक्ती तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कुटुंब आणि प्रिय व्यक्तींची साथ मिळाल्यामुळे मानसिक समाधान वाढेल. संयम आणि शहाणपणाने वागल्यास हा पंधरवडा तुमच्या आयुष्यात आनंद, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. हा पंधरवडा धनु राशीच्या लोकांसाठी आशावाद, नवीन विचार आणि प्रगतीची नवी दिशा घेऊन येणारा ठरेल. आयुष्यात काही अनपेक्षित घडामोडी घडतील, पण त्या शेवटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल.
कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना योग्य ओळख मिळेल. आर्थिक बाबतीत सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवू शकते, पण पंधरवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. काही लोकांना नवीन संधी किंवा अचानक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. नातेसंबंधांमध्ये संवाद वाढल्यामुळे गैरसमज दूर होतील आणि जवळीक वाढेल. या काळात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि काही महत्त्वाचे निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घेतली तर मानसिक आणि शारीरिक ऊर्जा दोन्ही टिकून राहतील. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला जुन्या अडचणींपासून बाहेर काढून नव्या यशाच्या दिशेने नेणारा आहे. संयम, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला तर या पंधरवड्यात अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. धन्यवाद.